नमस्कार. आपण अनेकदा ऐकतो नामस्मरणाबद्दल, जप करण्याबद्दल, पण ही फक्त एक आध्यात्मिक गोष्ट आहे का? की याच्यामागे काही सायन्स पण आहे? काहीतरी असं जे आपल्या शरीरावर, आपल्या मनावर परिणाम करतं? चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमका हेच विज्ञान शोधून काढणार आहोत. तर मग खरा प्रश्न हा आहे की जेव्हा आपण एखादा शब्द पुन्हा 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 म्हणतो तेव्हा नेमकं काय होतं आपल्यात, आपल्या शरीरात आणि मनात? चला सुरू करूया हा आपल्या आतला प्रवास. तर आपला पहिला विभाग आहे मंत्र, विज्ञान की श्रद्धा. म्हणजे अध्यात्म आणि आरोग्य यांचा मेळ कसा बसतो. ही फक्त श्रद्धेचीच गोष्ट आहे की यामागे काहीतरी ठोस सायंटिफिक कारणं पण आहे? हे बघा, शब्दांची जी पुनरावृत्ती आहे ना, ती फक्त एक धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रक्रिया नाहीये. खरं तर हे आपल्या आरोग्यासाठी सायन्सने सिद्ध केलेले एक मोठं वरदान आहे. जेव्हा आपण एकच शब्द एका लयीत पुन्हा पुन्हा म्हणतो, तेव्हा त्याचा थेट पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो. आणि याचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा परिणाम कुठे होतो माहितीये? आपल्या मेंदूवर. चला तर मग पाहूया हा शांततेचा प्रवास आपल्या मेंदूत नेमका कसा घडतो. ओके, तर आपल्या ब्रेनमध्ये ना अमिगडाला नावाचा एक छोटासा भाग असतो. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आहे आपल्या मेंदूचं फिअर आणि स्ट्रेस सेंटर, म्हणजे भीती आणि तणाव सांभाळणारं केंद्र. जेव्हा कधी आपण घाबरतो किंवा स्ट्रेसमध्ये येतो तेव्हा हा भाग एकदम ॲक्टिव्हेट होतो. आणि इथेच खरी गंमत आहे. रिसर्चमधून हे समोर आलंय की नामस्मरण करण्याआधी हा अमिगडाला खूप ॲक्टिव्ह असतो, पण नामस्मरणानंतर तो एकदम शांत होतो. म्हणजे जणू काही आपल्या मेंदूची जी अलार्म सिस्टीम आहे तीच बंद होते आणि मनाला एक कमालीची स्थिरता मिळते. आणि गंमत म्हणजे हा परिणाम काही तात्पुरता नसतो. जेव्हा आपण सातत्याने नामस्मरण करतो तेव्हा आपला मेंदू अक्षरशः नवीन आणि पॉझिटिव्ह विचारांचे रस्ते तयार करतो. सायन्समध्ये ह्याला न्यूरल पाथवेज म्हणतात. आणि यामुळे काय होतं तर शांत राहणं आणि सकारात्मक विचार करणं ही हळूहळू आपली सवयच बनून जाते. ठीक आहे, तर मेंदूचं तर कळलं, पण आता मेंदूतून पुढे जाऊया आणि बघूया की ही शांतता, ही पॉझिटिव्हिटी संपूर्ण शरीरावर कशी पसरते आणि आपलं शरीर एका नैसर्गिक लयीत कसं येतं. सगळ्यात पहिला परिणाम दिसतो तो म्हणजे आपल्या हार्ट रेटवर. अभ्यासात असं दिसून आलंय की ओमसारख्या मंत्रांच्या किंवा कोणत्याही नावाच्या लयबद्ध उच्चारणामुळे आपले हृदयाचे ठोके ते एकदम रेग्युलर आणि स्थिर होतात. आणि जिथे हृदयाचे ठोके स्थिर झाले तिथे साहजिकच आपला रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर तोही नियंत्रणात राहायला मदत होते. आणि याचा सरळ सरळ अर्थ काय तर आपल्या हृदयावरचा ताण कमी होतो. पण प्रश्न हा आहे की हे सगळं घडतं तरी कसं. याचं उत्तर आहे कॉर्टिसॉल नावाच्या हॉर्मोनमध्ये. हा आहे आपल्या शरीरातला मेन स्ट्रेस हॉर्मोन. नामस्मरण काय करतं तर याची लेवल खाली आणतं आणि मग आपल्याला एकदम तणावमुक्त झाल्यासारखं वाटतं. पण थांबा, ही फक्त केमिकलची गोष्ट नाहीये. या प्रक्रियेच्या मागे अजून एक महत्त्वाचं सायन्स आहे आणि ते आहे ध्वनी लहरींचं रहस्य, म्हणजे साऊंड वेव्ज. आपण जे काही बोलतो त्या प्रत्येक शब्दाचं एक व्हायब्रेशन, एक कंपन तयार होतं. तर होतं काय की आपण उच्चारलेल्या प्रत्येक शब्दामुळे खास व्हायब्रेशन्स तयार होतात. ह्या साऊंड वेव्ज आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्यावर परिणाम करतात. यालाच एक प्रकारचं साऊंड हीलिंग असंही म्हणतात. आणि ह्या व्हायब्रेशन्समुळे आपल्या शरीराची जी स्वतःला बरं करण्याची नैसर्गिक ताकद आहे ना, म्हणजे आपली इम्युनिटी, ती सुधारायला मदत होते. ओके, तर आतापर्यंत आपण पाहिलं की हे सगळं का करायचं. पण आता प्रश्न आहे की ते प्रभावीपणे, इफेक्टिव्हली कसं करायचं. त्यासाठी काही खूप सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या टिप्स आहेत. जर चांगले रिझल्ट्स हवे असतील तर 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पहिली गोष्ट आहे लय, म्हणजे रिधम. एकाच स्पीडने नामस्मरण केलं की मेंदू लवकर शांत होतो. दुसरी गोष्ट आहे स्पष्टता. उच्चार एकदम क्लिअर हवेत, कारण स्पष्ट उच्चारांमधूनच योग्य व्हायब्रेशन्स तयार होतात. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे सातत्य किंवा कन्सिस्टन्सी. रोज फक्त 10-15 मिनिटं जरी केली तरी त्याचे लाँग टर्म फायदे नक्कीच मिळतात. म्हणजे या सगळ्या माहितीचं सार काढायचं झालं तर ते एका वाक्यात सांगता येईल. नामस्मरण म्हणजे काय तर ते आहे आपल्या मनासाठीचं वर्कआउट, एक व्यायामाची सवय. जसं आपण व्यायाम करून शरीर फिट ठेवतो तसंच नामस्मरण करून आपण आपलं मन फिट ठेवू शकतो. तर या संपूर्ण विश्लेषणाचा टेकअवे काय आहे तर अगदी सोपं आहे. शब्दांच्या पुनरावृत्तीमुळे आपल्या मनातलं जे काही गोंधळाचं वादळ असतं ना, ते शांत होतं आणि आपलं शरीर आपोआप एका रिलॅक्सेशन मोडमध्ये जातं. मग आता शेवटचा प्रश्न हाच उरतो की मनाच्या या व्यायामाची सुरुवात कधी करणार. हा निर्णय अर्थातच प्रत्येकाचा व्यक्तिगत